काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या 2 नाल्यांचे फोटो पाठवले होते। त्याची शहानिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो। तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे, तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं। ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत, ते बघितलं तर तिथे कुठली सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे। जसेच्या तसे नाले भरलेले आहेत। त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगुळ साहेब आहेत, सिटी इंजिनियर मॅडम आहे, त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पूर्ण नाल्यांची, जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट ते एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत। आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच, आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला, जे डेप्युटी असतील, जे पण असतील, मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे, कारण हे प्रशासनाचं काम आहे। प्रशासनानं हे काम केलं पाहिजे, त्यांचं काम आहे। आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे, मग हे ठेकेदार फक्त पोकलेन आणि JCB उतरवणार, त्याचे फोटो काढणार, एका ठिकाणी गाळ साफ करणार, ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली। हे बिलकुल चालणार नाही। स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी, तुमच्या साक्षीनेच बघणार, आणि त्याच्यात जर काय गडबड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही। मग पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टी आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही, अशी प्रोसिजर मी करायला सांगतो आयुक्तांना। त्यांना ते बिलच भेटणार नाही। जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही, आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे, कारण ते जनतेचे पैसे आहेत। आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही, पब्लिकचे पैसे आहेत ते। पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार, आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे। जोपर्यंत पूर्ण पावसाळा संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही, किंवा त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्धं बिल द्यायचं, अर्धं बिल तसंच ठेवायचं। तो ठेकेदार कोण आहे ते त्यांनी सांगितलं मला, त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे, नाहीतर मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते। मॉनिटरिंग करते फिरते आहे। पुन्हा 8 दिवसात गाळ तसाच कचरा वाहून येतोय, पण आम्ही परत सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना, ह्या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंडने नाले सफाई करून घेऊ। आम्ही स्वतः फिरत आहोत, मी स्वतः सगळीकडे फिरते आहे। एका दुसरं लोकेशन, आता काल आम्ही याच लोकेशनला व्हिजिट केली, इथे काही ड्रेन्स आहेत छोटे नाले, ते राहून गेलेले होते, ते आमच्या लोकांनी केले नव्हते, तिथे सूचना दिल्या होत्या। आज तिथे